गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तर आपण मागच्या पिरियडमध्ये ज्या शास्त्राच्या कसोट्या होत्या की एखाद्या विषयाला शास्त्र का म्हणावं किंवा का म्हणू नये यासाठी ज्या कसोट्या किंवा ज्या अटी होत्या त्या अटींचा आपण अभ्यास केला होता. मग आज आपण पाहू की समाजशास्त्राच्या बाबतीत अनेक विचारवंतांनी काही आक्षेप घेतले बा की समाजशास्त्र हे शास्त्र होऊ शकत नाही. मग त्याचं निराकरण किंवा त्या आक्षेपाला कशा पद्धतीने सोडवल्या गेला आणि समाजशास्त्र हे शास्त्र म्हणून कशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे याचा विचार आता आपण आज इथं करणार आहोत. म्हणजे समाजशास्त्राच्या शास्त्रीय स्वरूपासंबंधी जे आक्षेप होते ते आक्षेप आणि त्याचं निराकरण कशा पद्धतीने केलेलं आहे त्याचा विचार आज आपण इथे करणार आहोत. तर पहिला आक्षेप आहे की जसं शास्त्राची पहिली कसोटी होती ना की स्वतंत्र अभ्यास विषय असायला पाहिजे, तर पहिला आक्षेप काय आहे की स्वतंत्र अभ्यास विषयाचा अभाव आहे. समाजशास्त्राला स्वतंत्र विषयच नाही आहे असा एक आक्षेप घेण्यात आलेला आहे. तर टीकाकार काय म्हणतात की समाजशास्त्राला स्वतःचा असा स्वतंत्र अभ्यास विषयच नाही आहे. तर ती काय करते, समाजशास्त्र काय करते तर इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, हे जे काही सगळे सामाजिक शास्त्र आहे या सर्व सामाजिक शास्त्रांच्या माध्यमातून जे काही मतं मांडल्या गेलेली आहे, जे काही अध्ययन केल्या गेलेलं आहे याचं फक्त संकलन करते, म्हणजे ह्या सगळ्या माहितीचं गोळा करते आणि त्याच्यामध्ये फक्त समन्वय साधण्याचं काम करते. म्हणून समाजशास्त्राला शास्त्र म्हणू नये असा एक आक्षेप घेतलाय. चुकीचं काम आहे, कारण की असा आपल्या विषयावर आक्षेप आहे ना. असा आक्षेपाने काय म्हणते की जे इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांच्यामधून जे काही माहिती भेटली आहे तिथं फक्त माहिती गोळा करते आणि त्यांना समन्वय साधण्याचं काम करते. त्याच्यामुळे ह्या विषयाला काही अर्थशास्त्र असं म्हणता येत नाही. म्हणजे समाजशास्त्र सगळ्या विषयाचा बाप आहे ना. बापावरच ऑब्जेक्शन घेतलं राजे. हो, कोणावर ऑब्जेक्शन घेतलं आहे? बापावरच ऑब्जेक्शन घेतलं आहे. मग याला उत्तर आहे ना आमच्याकडं, याच्यावर उत्तर आहे. कारण की ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना हे माहीत नाही की इतिहासामध्ये असेल, राज्यशास्त्रामध्ये असेल किंवा अर्थशास्त्रामध्ये असेल, तुम्ही ज्या समाजाविषयी राजे अभ्यास करता ना तो समाजाचंच पुरेपूर ज्ञान तुम्हाला इतिहासवाल्याला नाही आहे, अर्थशास्त्रवाल्याला नाही आहे, राज्यशास्त्रवाल्याला नाही आहे. त्याचं ज्ञान, खरं ज्ञान कोणाला असेल तर ते आहे समाजशास्त्रामध्ये. मग ते ज्ञान तुम्हाला अभ्यासाचं लागेल ना. म्हणून हा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. कारण समाजशास्त्राचा अभ्यास विषय ह्या जे तुम्ही सगळे सामाजिक शास्त्र सांगितले ना, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, याच्यापेक्षा वेगळा आहे. कारण समाजासंबंधी विविध सामाजिक शास्त्रज्ञांनी जरी ज्ञान प्राप्त केलं असलं, विविध ज्ञान मिळवलं असलं तरी याच्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचं ज्ञान तुम्ही दिलेलं नाही आहेत. जसं समाजाची संरचना कशाने बनते, समाजाची संरचनेमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो सांगा म्हणा इतिहासवाल्याले, सांगा म्हणा अर्थशास्त्रवाल्याले, सांगा म्हणा राज्यशास्त्रवाल्याले. कशामुळे होते समाजाची संरचना? कुटुंब, विवाह, जाती, वर्ग यासारख्या संस्था तुम्ही सांगितल्या, पण याच्या उत्पत्तीचे स्थान कोणते आहेत, कशा निर्माण झाल्या, कशासाठी निर्माण झाल्या हे सांगा म्हणा. सांगता येते का? जरी सामाजिक शास्त्राचे अभ्यासक असले, राज्यशास्त्रवाले असले, इतिहासवाले असले, अर्थशास्त्रवाले असले, सांगा म्हणा याच्या निर्मित्या कशा झाल्या, निर्माण होण्याची कारणं कोणती होती आणि याचं समाजामधलं अस्तित्व काय आणि याचं महत्त्व काय आहे, सांगता येईल का? हे अजिबात सांगता येणार नाही. आणि त्याचबरोबर सामाजिक संस्था असेल, सामाजिक परिवर्तन असेल, सामाजिक संघटना असतील, त्याची आधारभूत तत्त्व असतील, याचं ज्ञान कुठं आहे भाऊ? अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्रामध्ये आहे का? असेल तर सांगावं म्हणावं. मग तुम्ही जर म्हणत असाल की ह्या सगळ्या गोष्टीचं फक्त आम्ही ज्ञान संकलित करतो ना, तेच प्रगट करतो, मग ह्या गोष्टीचं ज्ञानसुद्धा समाजशास्त्र सांगते. म्हणून समाजशास्त्रामध्ये कुठेतरी स्वतंत्र अभ्यास विषय आहे, समाजशास्त्राचा वेगळा विषय आहे. फक्त सामाजिक शास्त्रामध्ये घोळ असलेल्या बाबतीत किंवा जे आहे बा त्याचाच निवड विचार करत नाही. म्हणून समाजशास्त्र सगळ्या सामाजिक शास्त्राचा बाप आहे. यासाठीच बाप आहे की सगळ्या गोष्टींचं विवेचन समाजशास्त्रामध्ये केल्या जाते. म्हणजे जो काही तुम्ही टीका केली आहे, जो काही आक्षेप घेतला तो अत्यंत चुकीचा आक्षेप आहे. समाजशास्त्राला सुद्धा स्वतःचा अभ्यास विषय आहे. म्हणजे पहिला जो आक्षेप होता की समाजशास्त्राला स्वतःचा अभ्यास विषय नाही आहे बा, तो आक्षेप आपण खोडून काढलेला आहे. दुसरा आक्षेप आहे की सामाजिक घटना अधिक गुंतागुंतीच्या असतात,
ज्या समाजामध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या गुंतागुंतीच्या असतात बा, हा एक आक्षेप आहे. तर हा सुद्धा आपण टीकाकारांनी काय म्हटलं आहे की अनेक सामाजिक घटना ज्या आहेत त्या अनेक गुंतागुंतीच्या असतात, समजून येत नाही सहजासहजी. त्याच्यामुळे त्याचं शास्त्रीय पद्धतीनं, कारण की ती कसोटी होती ना शास्त्रीय पद्धतीची, शास्त्रीय पद्धतीनं अध्ययन करताच येत नाही, करणं अशक्य आहे. आणि त्याच्यामुळे मग समाजशास्त्र हा सामाजिक शास्त्र किंवा शास्त्राच्या कसोटीत उतरूच शकत नाही, असा सुद्धा एक आरोप किंवा असा सुद्धा एक टीका समाजशास्त्राच्या बाबतीत केली जाते. मग याच्यावर उत्तर देताना काय म्हणता येईल आपल्याला की समाजशास्त्रामध्ये सुद्धा नवनवीन संशोधन पद्धती आहे. जरी सामाजिक घटना ह्या गुंतागुंतीच्या असल्या तरी समाजशास्त्रामध्ये अनेक नवनवीन पद्धती आहेत, नवनवीन संशोधन तंत्र आहेत की त्याचा वापर करून तुम्हाला जी गुंतागुंत वाटते ती गुंतागुंत सोडवण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि सामाजिक घटनांचं वस्तुनिष्ठपणे अध्ययन करण्याचा प्रयत्न सतत होत असतो. मग सामाजिक परिवर्तन असो, सामाजिक विकास असो, यासारख्या ज्या काही घटना आहेत यांच्यातील गुंतागुंत स्पष्ट करण्याचं काम या वैज्ञानिक पद्धतीतून, त्या शास्त्रीय पद्धतीतून करण्याचं काम केले जाते. म्हणजे सामाजिक घटना जरी गुंतागुंतीच्या असल्या तरी त्याचं अध्ययन शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने आपल्याला नक्कीच करता येऊ शकते. त्याच्यामुळे हा सुद्धा आक्षेप चुकीचा आहे. त्यानंतर तिसरा आक्षेप आहे प्रयोगशाळेचा अभाव. मी मागच्या पिरियडला सांगितलं होतं की जसं नैसर्गिक शास्त्र जे असतात ना, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र वगैरे, यांना प्रयोगशाळा असते, यांना एक लॅब असते बा, लॅबॉरेटरीमध्ये जाऊन तुम्ही प्रयोग करा, एकामध्ये ह्या रसायनामध्ये ह्या रसायन मिळवा आणि त्याच्यापासून तिसरं रसायन काढा, असा एक प्रयोगशाळा असते. छोटी नळी, गोलबुडाचे चंबू, सपाट बुडाचे चंबू, वेगवेगळे प्रकार असतात त्यांच्यामध्ये. तर अशी प्रयोगशाळा समाजशास्त्राला नाही आहे. मग प्रयोगशाळा सर समाजशास्त्राला नाही आहे तर समाजशास्त्राचे शास्त्र म्हणता येणार नाही, बरोबर आहे ना. प्रयोगशाळेला समाजशास्त्र म्हणता येणार नाही असा आरोप, समाजशास्त्राला मग समाजशास्त्रामध्ये प्रयोगशाळा नाही ना, तर मग समाजशास्त्राला शास्त्र म्हणताच येणार नाही बा, असाही एक आरोप केला आहे अतिहुशार विद्वान लोकांनी. मग याच्यावर उपाय आहे आपल्याकडे. उपाय काय आहे? मग खगोलशास्त्र माहीत असेल ना, खगोलशास्त्र. खगोल म्हणजे जे ग्रह, तारे, चंद्र, सूर्य यांचा अभ्यास करते. याला कुठे प्रयोगशाळा आहे राजे हो? म्हणजे एखादी वेळेस जर सांगायचं असेल की आता आज चंद्रग्रहण होणार आहे किंवा 1-2 वर्षांनी किंवा 1-2 महिन्यांनी या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. चंद्रग्रहण कसं होते माहीत असेल आपल्याला. सूर्याची किरणं पृथ्वीवरती पडतात आणि पृथ्वीची सावली जेव्हा चंद्रावरती पडते, हे समान रेषेमध्ये आल्यानंतर चंद्र, पृथ्वी, सूर्य असे समान रेषेमध्ये आल्यानंतर पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते आणि चंद्रग्रहण होते, बरोबर आहे ना. मग हे का प्रयोग करून दाखवता का तुम्ही? सांगितलं, तुम्ही मान्य केलं, आम्ही मानतो. मग हे तुम्ही दाखवलं का प्रयोग करून? आणा ना प्रयोगशाळेमध्ये, चंद्र आणा पहिले, पृथ्वी आणा, सूर्य आणा, दाखवा असं असं होते राजे होत. दाखवू शकता का? मग खगोलशास्त्र तुम्ही शास्त्र म्हणता ना, कारण 20 वर्षानंतर कोण्या दिवशी अमावस्या येणार आहे आणि कधी पौर्णिमा होणार आहे खगोलशास्त्र सांगते ना. चुकते का त्यांचं? अजिबात चुकत नाही. मग खगोलशास्त्र शास्त्र होऊ शकते विदाऊट प्रयोगशाळेशिवाय. मग समाजशास्त्र का होऊ शकत नाही? कारण समाजशास्त्राला प्रयोगशाळेची गरज नाही. अख्खा समाज म्हणजे समाजशास्त्राची प्रयोगशाळा आहे. आपल्या सभोवती असणारा समाज हाच आपला प्रयोगशाळा आहे. आणि म्हणून मी वारंवार विद्यार्थ्यांना सांगतो, वारंवार वर्गामध्ये सांगतो की समाजशास्त्र काही म्हणतात ना, सोशियोलॉजी इज अ फोकॅलॉजी. अबे नाही, सोशियोलॉजी इज अ फोकॅलॉजी होऊच शकत नाही. फक्त सोशियोलॉजी सोपा विषय आहे केव्हा? जर तुम्हाला समाजाचं योग्य पद्धतीने जर निरीक्षण करता येत असेल, आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे त्या समाजाचं जर योग्य पद्धतीनं जर तुम्हाला निरीक्षण जर करता येत असेल तर तुम्हाला समाजशास्त्र हा विषय अत्यंत सोपा वाटू शकतो. पण ज्यावेळेस जर तुम्हाला निरीक्षण करताच येत असेल ना, मग समाजशास्त्राच्या संकल्पना समजणं सुद्धा काही साध्या गोष्टी नाही आहे राजो. सायन्सपेक्षा कठीण विषय आहे समाजशास्त्र. एवढा काही सोपा नाही विषय आहे आणि याची उपयुक्तता खूप मोठी आहे. ते आपण समोरच्या नंतर याचं महत्त्व जेव्हा आपण पाहू समाजशास्त्राचं, तेव्हा समाजशास्त्राची उपयुक्तता काय आहे आणि काय महत्त्व आहे ते आपण पाहणार आहोत. सोशियोलॉजी फक्त सोपा विषय आहे म्हणून विद्यार्थी सोशियोलॉजी घेतात किंवा समाजशास्त्र घेतात, पण तशातला प्रकार नाही आहे. तर आपण हा सुद्धा म्हणजे प्रयोगशाळेचा अभाव जो म्हणते ना, हा सुद्धा आपण आक्षेप खोडलेला आहे. म्हणजे हा सुद्धा
समाजशास्त्राला लागू होते. समाजशास्त्र इथं सुद्धा आपली क्रिया पार पाडत असते. त्याच्यानंतर म्हणते वस्तुनिष्ठतेचा अभाव. वस्तुनिष्ठता आणि व्यक्तिनिष्ठता आपण याचा विचार केलेला होता. याचा अभाव का म्हणता आहे की यांचं मन आहे की जो अभ्यासक आहे बा, समाजाचा जो विचार करतो, जो समाजाचं अध्ययन करतो, जो कोणी अभ्यासक असेल तो समाजाचा एक घटक आहे आणि तो व्यक्ती समाजाबद्दल, आपल्या समाजाबद्दल जेव्हा विचार करतो, जेव्हा अध्ययन करतो, जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा खरोखरपणे तो वस्तुनिष्ठपणे करू शकत नाही आहे. पण हे नियमसुद्धा कारण की त्याला भावना असतात बा, त्याला विचार असतात. मग आपल्या समाजाचं वाईट कसं सांगायचं, आपल्या समाजाबद्दल कुठतरी खरं खरं कसं सांगायचं, अशा प्रकारे होऊ शकते बा. आणि त्याच्यामुळे खरी माहिती समोर येत नाही बा आणि समाजशास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता नाही आहे, असा सुद्धा एक आरोप केला गेला आहे. पण हा सुद्धा आरोप चुकीचा आहे. कारण डॉक्टर घुरिये असतील भारतीय समाजशास्त्राचे जनक, समाजशास्त्राचे 2 जनक, निव्वळ समाजशास्त्राचा जनक विचारला तर ऑगस्ट कॉम्ट आणि भारतीय समाजशास्त्राचा जनक जर विचारला 10 वेळा सांगत आहोत, भारतीय समाजशास्त्राचा जर जनक विचारला तर डॉक्टर GS घुरिये. मग या डॉक्टर घुरियेंनी जाती व्यवस्थे, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असणाऱ्या जाती व्यवस्थेचे जे अध्ययन केलं आणि जे निष्कर्ष मांडलं ते आजतागयात लागू आहे, ते आजही खरं आहे. मग का ते वस्तुनिष्ठपणे झालेलं अध्ययन नाही आहे का? आहे. म्हणजे समाजशास्त्रामध्ये सुद्धा वस्तुनिष्ठपणे अध्ययन होते. म्हणून हा सुद्धा आरोप किंवा हा सुद्धा आक्षेप अत्यंत चुकीचा असा आक्षेप आहे. म्हणजे 4 आपण जे आक्षेप घेतले होते ते 4ही आक्षेप आपण कसे खोडलेले आहेत, खोडाच लागते ना. त्याच्यानंतर 5वा आक्षेप आहे सामाजिक घटनांचं मोजमाप नाही करतायत म्हणते. बरोबर आहे ना, तुम्ही गुरुत्वाकर्षण सांगा, तुम्ही H2O सांगा, त्याचं मोजमाप करता येते, ते पुन्हा पुन्हा तपासून पाहता येते. परंतु समाजातल्या घटना या मोजमाप करता येत नाही, कारण की समाजामध्ये असणारे जे लोक आहे ते हाडामासाचे आहे, जिवंत आहे. ते प्रत्येक परिस्थितीनुसार, घटनेनुसार त्यांचे विचार, त्यांचे भावना, ह्या मतं त्यांची बदलत जात असतात. म्हणून याचं मोजमाप करता येत नाही. असं एक म्हटलं गेलं की जसं भाऊ बहीण आहे, आई मुलं आहे, यांच्यात म्हणजे आपण म्हणतो ना भाऊ बहीण, आई मुलं यांच्यामध्ये घनिष्ठतेचे संबंध असतात, आत्मीयतेचे, आपुलकीचे, सहकार्याचे, प्रेमाचे संबंध असतात. हे आपल्याला सांगता येते, पण त्याचं मोजमाप करता येईल का? नाही. मग तुम्ही करतात का मोजमाप? आई वडिलांमध्ये किंवा आई मुलांमध्ये अत्यंत प्रेमाचे संबंध आहे, आपण असं म्हणतो ना स्वतःचे. मग हे मोजून दाखवा टेपपटीनं, दिसत नाही ना. कारण की सामाजिक शास्त्र हे अमूर्त शास्त्र आहे, सामाजिक संबंध हे सुद्धा अमूर्त आहे. मग तुम्ही कोणत्या आधारावर म्हणता आम्हाला आक्षेप खोडाचीच आहे राजीव, आम्हाला आक्षेप खोडाचीच आहे. मग तुम्ही नैसर्गिक शास्त्रवाले म्हणता की हवा आहे ना, हवेने माणूस जगते. दाखवा ना हवा. एकतरी शास्त्रज्ञ झाला का पैदा की ज्याला हवा दाखवता आली की तुम्ही म्हणता की आम्ही हवेच्या आधारावर जगतो? आम्ही म्हणतो नाही जगत. तुम्ही फक्त सिद्ध करून दाखवा हवा आहे तर कुठं आहे बा हवा, दिसते का? मग सामाजिक संबंध सुद्धा दिसत नसतात, ते आत्मसात करावे लागतात, ते मोजावे लागतात, ते समजून घ्यावे लागतात. म्हणजेच तुम्ही जर सिद्ध करू शकत नाही हवा आहे, फक्त हवा ही हवेनं आमचं जीवन आहे हे मान्य करतो, ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही आणि जसं मान्य करतो ना, तसेच हे सामाजिक संबंध आहे की त्या सामाजिक संबंधाशिवाय आपण जगू शकत नाही. आईचं मुलावरती, आई वडिलांचं मुलावरती जे प्रेम असते ना, हे समजून घ्यावं लागते. त्यासाठी आत्मीयता असणं गरजेचं आहे. बिना आत्मीयतेनं असणारे लोक अशी टीका करतात. मग त्यासाठी ह्या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा सुद्धा आरोप अजिबात बिनबुडाचा आहे असं आपण मानू आणि सगळे आरोप आक्षेप आपण फेटाळलेले आहे. त्याच्यानंतर काय म्हणते बा, शेवटचा आक्षेप पूर्वकथन करणं अशक्य. म्हणजे पूर्वकथन म्हणजेच काय, आपण पाहिलं होतं ना कसोटीमध्ये शेवटचं संभाव्यता कथन, भविष्य कथन, समोर काय होऊ शकेल हे. तर समाजशास्त्रामध्ये असं सांगता येत नाही. जसं नैसर्गिक शास्त्राचे अभ्यासक समोर काय होईल याच्याविषयी जे अचूकपणे सांगू शकतात, 100% सांगू शकतात की असं येणाऱ्या काळामध्ये असं असं होऊ शकेल, असा असा विकास होईल. तसंच आपण समाजशास्त्राच्या विषयाबाबत सांगू शकत नाही. आपल्या अभ्यासाबाबत कोणतंही आपण भविष्यकथन करण्याची क्षमता समाजशास्त्राजवळ नाही आहे. आणि नैसर्गिक शास्त्रातील सिद्धांताप्रमाणे समाजशास्त्रीय सिद्धांत व तत्व हे निश्चित स्वरूपाचं नाही आहे, असा एक आरोप, असा एक आक्षेप घेतलेला आहे समाजशास्त्रावर. पण हा चुकीचा आहे आक्षेप,
चुकीचा म्हणजे आपण समाजशास्त्राचे विद्यार्थी आहोत, आपण समाजशास्त्राचे जर विद्यार्थी आहोत, हा आक्षेप नक्कीच चुकीचा आहे. कारण आपला अध्ययन विषय आणि नैसर्गिक शास्त्राचा अध्ययन विषय याच्यामध्ये फरक आहे ना. तुम्ही काय ते रसायन मिसळता ना, निर्जीव आहे ना, ते तुम्हाला वाटेल तसं करता. आमचं काय आहे, आमचं सजीवांशी संबंध आहे ना आमचा. मग याच्यामुळे कुठे नैसर्गिक शास्त्राचे विषय तुम्ही जरी संभाव्यता कथन 100% करू शकत असले तरी आम्ही 100%, कारण की आमचा विषय हा सामाजिक शास्त्राचा विषय आहे आणि आम्ही सामाजिक शास्त्राचे अभ्यासक हे 100%पणे अचूक कथन करू शकत नसलो तरी पण करू शकत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. कारण ग्रामीण व नागरी समाजातील परिवर्तन असेल, ग्रामीण व शहरी समाजातील परिवर्तन असेल, त्यांचं स्थलांतरण असेल, जाती व्यवस्था असेल, इत्यादी विषयाबाबत काय घडणार आहे याचं कथन अनेक समाजशास्त्रज्ञांनी केलं होतं की समोरच्या काळामध्ये ग्रामीण आणि शहरी समाजामध्ये काय परिवर्तन होईल, कशा पद्धतीने स्थलांतरण होईल, कशा पद्धतीने बदल घडून येतील, कशा पद्धतीने जाती व्यवस्थेमध्ये परिवर्तन होईल, हे आजही बऱ्याच प्रमाणात त्यावेळेस केलेलं कथन आजही बऱ्यापैकी लागू पडते. त्याच्यामुळे ह्या सुद्धा आरोप अत्यंत चुकीचा आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला म्हणायचं एवढंच आहे की हे जे सगळे आरोप केले, हे जे सगळे आक्षेप घेण्यात आले, हे सगळे आक्षेप आपण खोडून काढलेले आहे आणि ह्या शास्त्राच्या ज्या काही कसोट्या होत्या, ज्या काही कसोट्या आहेत, त्या कसोट्यांसोबत आपण पुरून उरलेलो आहोत. म्हणून समाजशास्त्र हा एक शास्त्र आहे आणि समाजशास्त्राला शास्त्र म्हणावंच लागेल. जर नसेल एखादी म्हणत तर त्याला माझ्याकडे पाठवा, मग पाहून घेऊ. कारण की सगळ्यांनी विचार केला आणि म्हणून 1832 पासून ऑगस्ट कॉम्पनी समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा मिळवून दिला आणि तेव्हापासून समाजशास्त्र हे शास्त्र झालेलं आहे. तर आता आपण इथंच थांबू. पुढच्या वेळेला आपण काय बघायचं ते सांगणार आहोत. पुढच्या उद्याला आपला पुन्हा क्लास आहे, तेव्हा आपण पुन्हा पाठवू. विद्यार्थ्यांनो, माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण ऐकत चला. बऱ्याच वेळा काय होते, आपण फक्त चालू करतो आणि बंद करतो, चालू करतो आणि बंद करतो, असं करत नका जाऊ. कारण त्याच्यामुळे काय होते की यावेळेस जसं ऑनलाईन क्लासेस सुरू आहे ना, या ऑनलाईन क्लासेसमुळे फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जात आहे आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये बऱ्याचशा कठीण बाबी विचारल्या जातात. फक्त ऐकून सोडायचं नाही. आणि मी त्यासोबत मला असं वाटत होतं की मी जो तुम्हाला व्हिडिओ पाठवतो याच्यामधलं जो मागचे जे काही स्क्रीनवरती दिसणारे जे मी काही जे लिहिलं आहे ते कुठेतरी बफरिंग वगैरे होते, ते काही क्लिअर दिसत नाही. त्याकरता मी तुम्हाला सोबत स्क्रीनशॉट पण पाठवत आहो. याची नोट्स घेऊन ठेवा राजू, कामाला येईल. आणि आपलं पहिलं युनिट जसं संपेल तसं मी तुम्हाला गुगल फॉर्म देईल एक, त्याच्यावरती मला त्याचे आन्सर पाहिजे. कारण की 20 मार्कसुद्धा आम्हाला द्यायचे आहे बाबा, कोणत्या आधारावर देणार आहोत. म्हणून थोडीशी ऐकत चला, वेळात वेळ काढा. आणि भरपूर वेळ आहे तुमच्याकडे, कोरोनामुळे काहीच कामं नाही, रिकामसोड बसलेला तुम्ही आणि आम्ही आता आमच्याकडे आहे कामं हे तरी, पण थोडीशी अभ्यास करत चला. काही अडचण आली, काही जर नाही समजलं माझं, तर मला पर्सनली कॉल करा. तुम्हाला वारंवार विनंती करतो. कारण की काय होते, सामाजिक शास्त्रामधल्या किंवा समाजशास्त्रामधल्या बऱ्याचशा संकल्पना, बऱ्याचशा कन्सेप्ट्स अशा आहेत की मलाही सांगताना थोडा विचार करून सांगावं लागते आणि शास्त्रीय शब्दात सांगावं लागते. आणि तुम्हालाही बऱ्याच वेळा ऐकताना काय नाही समजून येऊ शकत, तर तुम्ही बिनधास्तपणे मला कॉल करायचा आणि एखादी कन्सेप्ट जर नाही समजली तर विचारून घ्यायची आणि ते समजून घेण्याचं. कारण कोणताही विषय पूर्ण डिटेलपणे आपल्याला समजता आला पाहिजे. ठीक आहे, आता थांबू आपण इथे. ओके, बाय.